मित्रांनो चला मित्रांनो निघालेलो आपण आता उज्जैन मालेगावचं गेट. समोरून गाडी बघा गाईस कशी चाललेली एकदम. ड्रायव्हर पिलेला आहे वाटतं बरं का. सगळ्यांचे डायरेक्ट डोळे बंद टांगे बंद घोडे फरार. सोनू भाऊने डायरेक्ट 15 फूट मागच गाडी डायरेक्ट सगळ्यांचा जीव धोक्यात. ड्रायव्हर एकदम जोमात बघा गाडी बघा. तर त्यात मॅटर असा का डायरेक्ट आमच्याच गाडीचे टांगे पलटे होते डायरेक्ट टायर पंक्चर. ही गाडी बघायची माझा पुलावरती झालं आमच्या गाडीचं टायर पंक्चर. लय मोठा मॅटर आमच्या गाडीचं झाला आता टायर पंक्चर. रोहित भाऊ बघा डायरेक्ट समस्या व्हा डायरेक्ट सर्वांची शिव डोक्यात टाकून आम्ही डायरेक्ट गाडी उचलली. डायरेक्ट जॉब पहिले फुल करून डायरेक्ट गाडीच्या खाली लावलं. रोहित भाऊ बघा गाड्यांना कसं सावध करतोय इकडे काम चालू आहे. भाऊनी डायरेक्ट जीव वाचवलेले रोहित बघा साम. चला डायरेक्ट उज्जैनमध्ये बघा. हत्तीला मस्त पैसे दिले आणि मस्त दर्शन दिलं सकाळी. हत्तीने मस्त आधी बघा त्याला वाटतं फक्त मला पण हत्तीने डायरेक्ट तिकडे जाऊन करून म्हटलं बघा. डायरेक्ट सामना होता हत्तीचा. हार्ड हाताचं दर्शन तेरे सबसे निकालो महाकाल के सबसे बड़े भक्त पहली बार आए ना सुनो भाई मन बड़े से एक नंबर भाई नको डबल बस नहीं रे सोने एक लाओ भाई एक लगा हाँ फिर आहे आजूबाजू ए सोन लाव ना ओम त्याला सगळे सेम दिसाल काय आग होते ना लगाव एकदम रावस. अरे क्या रे भाई हटके खाड़ा लगा ना नाम काय रे भाई हटके हटके तेरे भाऊला 100 रुपये देऊन टाका हटके डायरेक्ट पुढे नाही तर बॅरिकेड लावेल त्याच्यामुळे जाऊ देत नाही. मग आहे ना मग त्या आरतीचं हे बघा भव्य आणि दिव्य नजारा इथं पाहायला भेटतो आपल्याला. बघा सोनू भाऊ 2 शब्द बोला. कसं वाटतंय तुम्हाला उज्जैनला येऊन? एक नंबर वाटतंय. पण मग कसं आहे आम्ही जास्त ट्रॅव्हलिंग केल्याबद्दल आहे ना आमचं आहे ना जास्त कुच्चा साईड झालेला आहे. त्याच्यामुळे ना आता कसं आहे थोडस आराम करायचं इथं थोडस. आपल्यासोबत आनंद भाऊ जोडले गेले आता. बोला. नमस्कार मामा. आता सध्या आम्ही एकदम थंडगार ठिकाणात हवेत आलेलो आहे. पण पाऊस नसल्यामुळे लय गरम होते. त्याच्यामुळे माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. बबलू थंड ठिकाणी आलोय पाऊस नसल्यामुळे गरम होते. मग काय करतो? हे बघा नजारा बघा. बोला आदित्य भाऊ. काहीच नका थोडी दया माया दाखवा. गरीबाला चप्पल घेऊन द्या. हे बघा आदित्य भाऊ बरोबर त्याचे डोळे त्यांनी देवाला नवस मागितलेला आहे उज्जैनच्या महाकालला. 2 दिवसात माझे डोळे सरळ होतील असं. हे बघा हा अभि भाऊ जगताप म्हशी सोडून जंगलात. मशीनला त्याला असं वाटतंय की मी मनमाडला राहता इथं राहायला पाहिजे होतो. माझ्या मशीनला भरपूर खायला भेटलं असतं आणि 12 लिटरच्या जागी 14 लिटर दिलं असतं. त्यात 6 लिटर पाणी टाकून 20 लिटर करून भरपूर पैसा कमवला असता असं त्याचं मनापासून इच्छा आहे. इकडे घ्या फिंदा भाई और झिंदा भाई बोल रहे अभी. बोलो फिंदा. 2 दिवस शिर्डी पट्टा साईबाबाला विसरून
महाकालेश्वरला आलेला आहे. प्रवासी थांबले गेले सर्व. सर्व लोकांचे फोन येत आहे आता त्याला शिर्डीला मला घेऊन चला, मला घेऊन चला, पण आम्हीच त्याला घेऊन आलेलो आहे. म्हणून आता गाडी सध्या उभी त्याची स्विफ्ट डिझायर घरी. हे बघा ही आमची गाडी, गाडी उभी करून ठेवली. किती छान दिसतंय वातावरण. वातावरण पण गरम होते. हे बघा आता तुमच्या समोर जोडले गेलेला आहे शुभम. शुभम आपले 2 शब्द. नाही उज्जैनला जाता जाता आम्ही या स्पॉटवर थांबलेलो आहे. तो हा स्पॉट घाटत आहे. बस आता किती घेतो पुढचं बोल. नाही राहू दे. हे बघा शुभम भाऊ 2 शब्द बोलून मुलीवानी लाजून शांत झालेले आहे. आता हे डिस्मिस राजभाऊ बोलताय. राजभाऊ तुमचे अनमोल 2 शब्द. राजभाऊ 2 अनमोल शब्द. राजभाऊ आता तुम्ही जोडले गेलेले आमच्या न्यूज सोबत, भसट न्यूज. तुम्ही 2 शब्द प्रेमाचे सांगावे. कसं वाटतं आपल्याला? इच्छा आहे गोगल घालून बोलू द्या. हा तुमचे डोळे काही नाही फिरत नाही इथं व्यवस्थित आहे. बोला तुम्ही बोला. फिल्टर मध्ये फिल्टर मध्ये डोळे तुमचे क्लिअर करून घ्या. त्याच्यासोबत बोल. हा घ्या बोला. हॅलो माइक चेक. हॅलो आदित्य भाऊ आपण इथं उज्जैनला आल्यावर आपण आता चाललेलो आहे अंकलेश्वर मंदिराला, महादेव मंदिर अंकलेश्वर. तर तुम्हाला कसं वाटतं आता? एकदम असं त्यांची गाडीत काय नाही झालं. हा तरी पाऊस नसल्यामुळे कोण आहे गाडीचा? मोटरसायकल यार ती व्हिडिओ येते. काय मग व्हिडिओ चालू गाडी जवळ एक जण व्यक्ती थांबल्यामुळे आम्ही थोडस साईडला झालो. या इकडे पुन्हा इकडे येतो. आपल्या कॅमेऱ्याकडे म्हणून मी चावी काढलेली आहे. तसं काही आपली शूटिंग चालू करूया आपण. आमच्या गाडीमध्ये 1200 रुपयाचा कॅमेरा आहे. फक्त तो घेऊन गेला तर 700 ला कोणी गिरायची. यार कॅमेरा सिम कार्ड टाकायचं ते नाही मेमरी पिन नाही. आता आम्ही इथून निघायचा प्रयत्न करतोय कारण की भरपूर दूर जायचंय मनमाडला. एक फोटो काढ. आणि आई भाऊच्या म्हशीचं दूध काढायला तिची आई तिचा वेट करते. तरी हे 2 शब्द संपवून निघतोय. अनमोल टाइम देऊन आपल्या सोबत फिरतोय. तरी आई भाऊ आम्हाला एकदम अनमोल टायमिंग देऊन फिरतायत. फोटो इंजन कर बंद आता. खपाखप घालून राहिला. इकडे घाल तिकडे घाल. जर वाईट वाटत असेल गाईस तर 2 शब्द कमेंट करून सांगा मला. हे बघा आदित्य म्हणतो हा साप आहे. आता तुम्ही सांगा गाईस साप आहे का पाईप आहे? तुम्ही सांगा गाईस. मी काही नाही बोलणार गाईस. तुम्ही तुमच्या सुंदर आणि सुशील डोळ्याने बघून सांगा पाईप आहे का बाबा पुढून गाडी आली थांबा काहीच. तुमच्या नादात पहले तो अंदाज हुंदी मोड़ का नाम है इसका. ये घाट का बहुत कठिन है गाड़ी. सोनू भाई भी फर्स्ट टाइम घाट में गाड़ी चला रहे. पहले येवला कोपरगांव बाबेश्वर क्या कि कभी गए नहीं, पण जान पे खेल के अभी गाड़ी चला रहे हो. आता वंजरवाडी करनी करी है कोई. रिक्स से तो इसके वो उनका डायलॉग है गाइस. गाड़ी देखो गाइस, दरी देखो कितनी. ये देखो दरी देखो, ये देखो उसमें बंदर क्या कर रहा है गाइस. ये देखो भल्ला मोटा यूटर्न है यहाँ पे, एकदम भल्ला मोटा है. देख लो तुम्हारे डोया से. डोया तान के देखो थोड़ा सा गाइस. टन देखो गाइस. टन देखो गाइस, टन देखो. डोया तान के देखो. डोया तानेंगे तभी दिखेंगे गाइस, क्योंकि हमने फके के देख रहे डोए. ये देखो गाइस, ये देखो, ये देखो गाइस. डबल रास्ता है गाइस. देखो गाइस इधर डबल रास्ता है. देखो ये आटन रमता का गिरगिर घाट का नाम है. रमता का गिरगिर. ये देखो ओमनी वाला आउटसाइड से घुस गया गाइस. क्या करना हमने अभी? कोने में मारना क्या? हमारे क्या मालेगांव से सेकंड मशीन लेना तोड़ जोड़ने की गाइस. ये देखो कार क्या भव्य दिव्य कार आ रहे. ये देखो ट्रेवलर. हम भी गाइस ट्रेवल करने वाले थे. ट्रेवलर पर कुछ बच्चों लोगों ने पास दिए. किरण सुशांत वगैरह ये काका देखा हमारे. संदेश कापड़ ने वो भी बुटकेशी है. ये आनंद से थोड़ा सा थोड़ा बोल होता हाफ टिकट में चल हाँ, वो उसको तो बोला था 7,000 हमने कॉन्ट्री की 3,500 रुपए में. एक आदमी ने उसको बोला था तेरा आधा टिकट दे दे 3.5. और आनंद तो
सिर्फ 1250 रुपए में, क्योंकि छोटा बच्चा है गाइस। देख लो, आप देख सकते हो, समझ लो सिर्फ गाड़ी कोने में बैठा हाँ, कोने में बैठा है, जगह भी थोड़ी लगती। ये क्या बोल रहा है गाइस, देखो अपना आदित्य बेंगराज क्या बोल रहा है। बेंगराज उधर देखता है, इधर बोलता है गाइस, उसको समझाओ, मुझे बहुत गुस्सा आता है गाइस। वो जंगल के पास देखता है, क्या मेरे में आवाज आता है उसका, ऐसा कैसे होता है गाइस? कमेंट करके बोलो जरूर गाइस। ये देखो गाइस, अभी रेलवे की पटरी हम क्रॉस करने वाले हैं उसके। और गाइस इधर से गुजरात सिर्फ 150 किलोमीटर पर है। ये देखो गाइस, नॅरो ट्रेन छोटी ट्रेन है गाडी एवढी ट्रेन गाइस। ये देखो सब हॉटेल बंद है, खाना खाने का है, तोंडाला पर पाणी आ रहा है, पण काय करते आता, हॉटेल बंद है, तो आम्ही वैतागून गेलेलो है गाइस। ऐसा लग रहा तो बारिश में आना चाहिए था। हाँ, इधर बारिश में आए होते तो अच्छा लगा होता, पर जान लो गाइस, अगले साल नेक्स्ट टाइम हम बारिश में आएंगे। हमें लगा बारिश मनमर में थी, इधर भी होंगी। चलो अभी बाकी का शो 5 मिनट में और बाकी का शो ओमकारेश्वर में। 5 मिनट बाद 5 मिनट लेटर ओमकारेश्वर। ये देखो वैष्णव ट्रैवल जा रहा है इधर से, घचा घच और धचा धच भरा गाड़ी। देखा ना गाइस आपने, ये देखो लोग कैसे खड़े, 5-5 रुपए जमा करके टिकट को पैसे बना दे हैं। हाँ। और गाइस इधर डायरेक्ट 200 किलोमीटर पे पेट्रोल पंप है, क्योंकि घाट बहुत बड़ा है और वाट नहीं, बहुत बड़ा वाट अच्छा नहीं ना, इसकी वजह से घाट बड़ा है। चलो 5 मिनट में अभी नया वीडियो ब्लॉग बना के भेजेंगे गाइस। ये कोणती नदी, बबलूला माहिती आहे नदी? त्रिमूर्ती आणि 2 मूर्ती मिळून 5 मूर्ती नदी। आवाज आहे ना, सोनू त्याच्यानंतर बेंगराजची बघा कशी मैया करतो आम्ही, डायरेक्ट बेंगराजचं पाणी वगैरे बोलतो पाण्यावर बोटीने बाईक एकदम रात्री बाय एक माझं संगमला गेलो, दर्शन वगैरे एकदम मस्त ज्योतिर्लिंग डायरेक्ट ओमकारेश्वर। त्यानंतर बघा तिथला व्ह्यू किती सुंदर, मामाला बघा, मामाला दाखवतोय का आपलं इकडे घर पाहिजे होतं मस्त एकदम खतरनाक, एकदम नाश्ता वगैरे झालं, भारत मातेचं मंदिर बघायचं। नंतर बघा कसे ड्रिंक वगैरे, त्यानंतर डायरेक्ट काल भैरवनाथ बाबाचं दर्शन घेतलं। नंतर बघा तिथं होतं ते पोत आहे त्यासारखे आम्ही ॲक्टिंग केली मस्त। चला मग मित्रांनो, आता आपल्या मस्त चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक जरूर करा।